नमस्कार. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, आपली भारतीय खाद्य परंपरा अतिशय प्राचीन आणि समृद्ध आहे. आपलं भारतीय जेवण जगभरातल्या लोकांना प्रिय आहे. आपल्या पदार्थांना जो रंग, स्वाद, गंध येतो तो त्यात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांमुळे. आपण मसाला कशाला म्हणतो तर विविध औषधी आणि सुगंधी वनस्पतींचं मिश्रण किंवा एकत्र केलेली पूड. मसाला हा शब्द मात्र आला आहे अरबी शब्द मसालिह वरून. मसालिहचा अर्थ होतो अनेक घटक, साहित्य, रुचकर पदार्थांचं मिश्रण. मसाला हा शब्द जरी परकीय असला तरी त्यातले बहुतेक सर्वच घटक हे पूर्णतः भारतीय आहेत. म्हणूनच प्राचीन काळापासून मसाल्याच्या पदार्थांच्या शोधार्थ जगभरातून अनेक राजसत्ता किंवा व्यापारी वर्ग या भारतभूमीवर येण्यासाठी धडपडत होते. मसाला हा शब्द भारतातल्या जवळपास सर्वच भाषांमध्ये घुसलेला आहे. हा शब्द आपल्या इथे इतका रुळलेला आहे की या शब्दाला बघून आपण आपल्या स्वयंपाकाची कल्पनाही करू शकत नाही. या मसाला शब्दाला दार हा प्रत्यय लागून मसालेदार हा फारशी शब्द झालेला आहे. मसालेदार म्हणजे काय तर मसालेयुक्त म्हणजे ज्यात मसाला आहे असं. हा शब्द विशेषतः तिखट, चमचमीत, जळजळी या अर्थाने वापरला जातो. मग तुम्ही म्हणाल मसाल्याला मराठी शब्द कुठला? तर मसाला या अरबी शब्दाचा अर्थ आहे साहित्य, घटक, मिश्रण. तर हे शब्द तर आपल्याकडे आहेतच, परंतु आत्ता आपण ज्या पदार्थाला मसाला असं म्हणतो म्हणजे सुगंधी आणि औषधी वनस्पतींच्या मिश्रणाला, त्याला आपण गंधद्रव्य, सुगंधद्रव्य, गंधव्यंजन हे शब्द वापरू शकतो. मंडळी, आजच्या भागाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा. भेटूया पुढील भागामध्ये. जय महाराष्ट्र.